कसे आहात मित्रांनो? मजेत ना? फिरताय ना? फिरलंच पाहिजे. आज आम्ही आलोय ग्लेनकोला, जे आहे स्कॉटिश हायलँड्समध्ये. आणि या व्हिडिओमध्ये मी जास्त काही बोलणार नाही आहे, बट ह्याच्यामध्ये मी तुम्हाला स्कॉटलँडबद्दल अजून दाखवणार आहे, हायलँड्स दाखवणार आहे, इथे लँडस्केप्स कसे आहेत, इकडचं इकोसिस्टम कसं आहे. सो हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. हे स्कॉटलँड आहे. दिस इज लाईक ॲट द लॅप ऑफ नेचर. सो आय होप यू एन्जॉय. सो आम्ही एका सध्या या व्ह्यू पॉईंटला थांबलो आहे. इथे हे 2 माउंटन्स आहेत. त्या माउंटन्सवर ढग आले आहेत आणि तिथून हा मस्त व्ह्यू. सगळे बघा, ते भरपूर लोक आहेत, सगळे एन्जॉय करतायत हा व्ह्यू. थोडं तुम्हाला झूम करून दाखवतो. आता हा व्ह्यू तर दाखवला मी तुम्हाला. आपण आता त्या साईडला जाऊ, या रेड कारच्या मागच्या साईडला, तो व्ह्यू पाहूया. तर मित्रांनो, हे मी तुम्हाला पुढच्या प्रवासात जे दाखवतो आहे, दिस इज द सेम प्लेस जिथून जेम्स बॉन्ड स्कायफॉल फिल्मच्या शॉट्सचं इन्स्पिरेशन घेतलेलं आहे. काही सीन्स इथे पण फिल्म केलेले आहेत. अँड दिस इज द फेमस स्कायफॉल रोड, जिथे जेम्स बॉन्ड आपली ॲस्टन मार्टिन घेऊन जात असतो, क्रिमिनल्सला चेस करत असतो. आम्ही हा प्रवास ग्लासगो स्कॉटलंडमधून सुरू केला आहे आणि ऑलमोस्ट दिस प्लेस इज अराउंड 2.5 hours अवे फ्रॉम ग्लासगो. व्हेरी कन्व्हिनियंट इफ यू हॅव अ कार. आणि तुम्ही आजूबाजूला नजारे पाहूच शकता, किती ब्युटिफुल आहेत. ऑनेस्टली सांगायचं झालं तर कॅमेराज डू नॉट डू जस्टिस टू दिस प्लेस. हे जे नजारे आहेत हे कॅमेरामध्ये आपण कॅप्चर करू शकत नाही. हे इथे स्वतःहून समोरून पाहिले तुम्ही तरच तुमच्या मनात भरू शकतात. तरी आम्ही तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करतो आहे, जेवढं आम्ही पाहू शकतो, जेवढं कॅप्चर करू शकतो. अँड आय होप यू एन्जॉय दिस कम्प्लीट व्लॉग. क्लाउड्स खूप खाली आहेत आणि आता स्कॉटिश विंटर्स सुरू आहेत. टेम्परेचर्स आर ऑलमोस्ट फ्रॉम 11 degrees Celsius टू द मॅक्सिमम टू अराउंड 5 degrees Celsius. आणि आता आम्ही चाललो आहे टू अ टाउन नोन ॲज ग्लेनको. ग्लेनको इज लाईक अ स्मॉल विलेज ऑर अ स्मॉल टाउन इन द स्कॉटिश हायलँड्स. आणि मी तिथे गेल्यावर तुम्हाला टाउन पण दाखवायचा प्रयत्न करीन आणि तोपर्यंत तुम्ही हे व्ह्यूज एन्जॉय करा. हा एक स्पॉट आहे मित्रांनो, जिथे भरपूर फोटोशूट्स किंवा भरपूर कमर्शियल्स फिल्म केले जातात. आम्ही जस्ट इथे थांबलो आहे तुम्हाला हे नजारे दाखवण्यासाठी. हे समोर जे एक छोटं घर दिसतंय, तिथे पण एक कोणती तरी शूटिंग चालू आहे. आम्ही या व्हिडिओमध्ये काय जास्त बोलत नाही आहोत, पण तुम्ही पाठचे नजारे एन्जॉय करा. जेवढं दाखवू शकतो मी तुम्हाला तेवढं दाखवायचा प्रयत्न करीन.
इथे यांचा फोटोशूट चालू आहे. व्ह्यू पॉइंट पासून आपण पुढे चाललो आहोत अँड वी आर कंटिन्यूइंग आवर जर्नी टुवर्ड्स ग्लेनको. आणि हे लेफ्ट आणि राईट साईडला तुम्ही व्ह्यूज पाहू शकता. दिस इज सच अ ब्युटिफुल रोड टू ड्राईव्ह ऑन. जिनका यहाँ घर है वो पीछे घर सा छोटा सा सीनरी में रह रहे हैं. आणि आम्ही जस्ट ट्रॅव्हल करता करता इमॅजिन करत होतो इथे थंडीत आलं म्हणजे प्रॉपर विंटर्समध्ये आलं, जेव्हा इथे स्नोफॉल झाला असेल तेव्हा काय नजारे असतील. आम्ही होपफुली विचार करून येऊ बिकॉज रोड्स कधी बंद असतात, ट्रॅफिक इम्पॅक्ट होतं, ट्रॅव्हल इम्पॅक्ट होऊ शकतं. सो ते सगळं लक्षात ठेवता वी विल ट्राय टू कम इन विंटर्स होपफुली, फिंगर्स क्रॉस्ड. आणि मित्रांनो पाहता पाहता वी हॅव रिच्ड ग्लेनको. ही जी घरं तुम्ही पाहताय दीज आर पार्ट ऑफ द ग्लेनको विलेज ऑर द ग्लेनको टाउनशिप. अख्ख्या टाउनशिपमध्ये देर इज ओनली वन शॉप, एकच शॉप आहे एसेन्शियल्ससाठी. आणि रोडच्या त्या साईडला म्हणजे ऑपोजिट द टाउन देर इज अ सुपर मार्केट. फक्त हे दोनच गोष्टी आहेत जिथून लोकल्सला त्यांचे असेन्शियल्स किंवा वीकली शॉपिंग मिळते. आणि तुम्ही या टाउनमधली घरं पाहू शकतात आणि घरांच्या मागचा नजारा देखील पाहू शकतात. ब्युटिफुल हाऊसेस अँड अ ग्रेट व्ह्यू. तर आम्ही एक ठिकाणी आलो आहे, तिथे हे सगळं तुम्ही दिसतं. इथे मायनिंग व्हायची. मागे हा नजारा बघू शकता तुम्ही. आणि हे आमचे फ्रेंड्स आहेत मंगल अँड हिज किड मानित आणि त्यांची वाईफ आहे अनुभा. यांच्यासोबत आम्ही ही ट्रिप करतोय. येऊ नको जाऊ जवळ. हा एक बर्ड आहे इथे. पिऊ त्याचा फोटो काढण्यासाठी गेली आहे. हे पाणी तुम्ही पाहू शकता. वारा आहे म्हणून पाणी असं येतंय, पण पाणी एवढं क्लिअर आहे, क्रिस्टल क्लिअर पाणी आहे.
तर मित्रांनो, आपली गाडी परत पुढे आता चालू लागली आहे आणि आम्ही आता चाललो आहोत UKमधल्या सर्वात टॉलेस्ट माउंटन पाहण्यासाठी. तर तोपर्यंत आपण हा प्रवास एन्जॉय करू. आपण आता पोचलो आहोत फोर्ट विलियम नावाच्या टाऊनमध्ये आणि जसा जसा प्रवास आपला टप्प्याटप्प्याने कंप्लीट होतो आहे तसं आपण स्कॉटलंड किंवा UKच्या सर्वात हायेस्ट माउंटन जवळ पोचतो आहे. तिथे पोचल्यावर मी त्याची माहिती तुम्हाला देईनच. सो चला, लेट्स कंटिन्यू द जर्नी.
तर मित्रांनो, आपण आलो आहोत स्कॉटलंड नाही तर UK मधल्या सगळ्यात मोठ्या माउंटन पीक बघण्यासाठी. वर नाही जाणार आहोत आम्ही, खालून मी तुम्हाला दाखवतो. सो त्या माउंटन पीकचं नाव आहे बेन नेव्हिस आणि मी तुम्हाला आता दाखवतो. बेन नेव्हिस माउंटन पीक, द हायेस्ट माउंटन इन एंटायर UK. हे आहे बेन नेव्हिस, द हायेस्ट माउंटन इन एंटायर UK. ही ॲक्च्युली माउंटन रेंजेस आहेत, पण हे आहे बेन नेव्हिस. माझ्या पाठी तुम्ही पाहू शकता बेन नेव्हिस. आणि इथे आम्हाला मित्रांनो दिसल्या आहेत स्कॉटलंडच्या हायलँड काऊज. या इकडच्या इंडिजिनियस व्हरायटी ऑफ काऊज आहेत, म्हणजे नेटिव्ह टू स्कॉटलंड आहेत. याच रिजनमध्ये दिसतात. पाठी तुम्ही पाहू शकता हे बेन नेव्हिस आणि या हायलँड काऊज. त्या खूप फ्रेंडली आहेत, त्यामुळे तुम्ही जवळ जाऊन पाहू शकता. खूप शांत, मस्त आणि सुंदर वातावरण आहे. बाजूने नदी आहे, जर तुम्ही पाहू शकाल. आणि हा काऊज आपला एन्जॉय करत खातात. एक ब्लॅक कलरची पण आहे तिकडे. तर मंडळी, हा होता आमचा व्हिडिओ ट्रॅव्हलिंग टू द स्कॉटिश हायलँड्स. व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे केल्याने आम्हाला प्रोत्साहन मिळतं असेच नवीन नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि त्यांना देखील आमचा प्रवास दाखवा.